कोल्हापूर महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 4 छत्रपती ताराराणी मार्केट आणि अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत लिशो हॉटेल चौक ते डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल या परिसरात कारवाई करण्यात आली। या कारवाईत 3 हातगाड्या, 22 डिजिटल बोर्ड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं, तर काही मालकांनी स्वतःहून आपल्या हातगाड्या काढून घेतल्या। उच्च न्यायालय मुंबई सर्किट बेंच कोल्हापूर यांच्याकडे दाखल असलेल्या कोल्हापूर शहरातील रस्त्याचा दर्जा अतिक्रमणाबाबत जनहित याचिका क्रमांक 91/2025 दिनांक 22 जानेवारी 2026 रोजीच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली। ही कारवाई प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या आदेशानं अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण उपशहर अभियंता निवास पवार, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, अधीक्षक विलास साळोके, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम आणि अतिक्रमण कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली।